मराठा आंदोलकांना नाश्त्याचं वाटप अनेकांकडून केलं जात आहे। केळी, बिस्किट, चहाचं वाटप केलं जाते। आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरातून हे आंदोलक मुंबईत दाखल झालेले आहेत आणि असंच या आंदोलकांना नाश्ता, चहा, बिस्किटचं वाटप करण्यासाठी म्हणून मुंबईच्या आसपासच्या परिसरातले मराठा बांधव आणि काही सामाजिक बांधिलकी जपणारे नागरिकही इथे दाखल झाले। मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील जे आहेत आझाद मैदानावर आमर उपोषण करत आहेत। रात्री जे आहे प्लॅटफॉर्मवर घातल्यानंतर जे आहेत मराठा बांधव जे आहेत आझाद मैदानाच्या दिशेने जाताना दिसून येत आहे। त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता या दृश्याच्या माध्यमातून व्यवस्था संपूर्ण करण्यात आलेली आहे। पोहे आहेत, केळी आहेत, अशा प्रकारची सुविधा जी आहेत ती मराठा बांधवांकडून करण्यात येत आहे। त्यामुळे केळीचं वाटप इथे करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात केळी जे आहेत ते आणण्यात आलेले आहेत आणि पोहे असतील, नाश्ता असतील, उपमा असतील, ह्या सगळ्या ज्या आहेत ब्रेकफास्ट जो आहे तो सगळं देण्याचं काम सध्या सुरू झालेलं आहे। त्यामुळे सगळ्या मराठा बांधव जर आपण बघितलं तर सगळ्या नाश्ता करताना दिसून येत आहे। त्यामुळे मराठा बांधवांची काळजी जी आहे ते आयोजकांकडून घेताना आहे। कॅमेरामन ज्ञानेश्वर बाडेसह विकास मिरणे, साम टीव्ही, मुंबई। तर काही आंदोलक सोबत खानपानाची सोय करून आले होते, तर काही आंदोलकांना ते शक्य झालं नाही। अशा सगळ्या आंदोलकांसाठी म्हणून आसपासच्या परिसरातल्या नागरिकांनी सामाजिक बांधिलकी जपत केळी, चहा, बिस्किटाचं वाटप केलेलं। तर काही वेळापूर्वी आपण नाशिक पुण्यातून आलेल्या नागरिकांची बातमी बघितली होती। त्यांनी सुद्धा रात्रीच्या वेळेला जेवणाचं वाटप इथल्या मराठा आंदोलकांना केलं होतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।